नर्सिंग या क्षेत्रामध्ये करियर अपॉर्च्युनिटी ही 100% आहे। नर्सिंगचा जो दर्जा आहे तो खूप उंचवलेला आहे। भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा विद्यार्थी हा जाऊन आपलं स्वतःचं करियर घडवू शकतो। सुवर्ण संधी ह्या नर्सिंग करियर मधून तुम्हाला मिळू शकतात। आणि नर्सिंगची सेवा म्हणजे ही ईश्वर सेवा मानली जाते। लेट उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या डिपार्टमेंटमध्ये एएनएम 2 वर्षाचा, जीएनएम 3 वर्षाचा असे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत। यामध्ये 12th उत्तीर्ण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेतून जो उत्तीर्ण होईल तो एएनएम किंवा जीएनएम या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतो। तसेच या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याकडे फॅसिलिटीज भरपूर आहेत, जेणेकरून विद्यार्थी इथे प्रात्यक्षिक घेऊन हॉस्पिटलमध्ये स्वतः आपला परफॉर्मन्स देईल। त्याचबरोबर डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या लॅब्स आहेत। फाउंडेशन लॅब आहे, ॲनाटॉमी लॅब आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ओबीजीवाय, न्यूट्रिशन अशा विविध प्रकारच्या लॅब्स आहेत। या लॅब्समध्ये विद्यार्थी आपलं प्रॅक्टिकल्स डेमॉन्स्ट्रेशन करतात आणि ते हॉस्पिटलमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात। तर आपल्या इन्स्टिट्यूट हे रुबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटल सोबत टायअप करून इंटर्नशिपची सुविधा प्रोव्हाइड करते। जीएनएम 3rd इयरचे जे इंटर्नशिपचे विद्यार्थी असतात यांना आपण रुबी हॉलमध्ये इंटर्नशिप पिरियड देत असतो। त्यामध्ये आपले विद्यार्थी सिलेक्शन होऊन आपल्या ज्या काही प्लेसमेंट्स असतात 100% प्लेसमेंट्स ह्या आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांचे क्लिनिकल पोस्टिंग्स दिले जातात, जेणेकरून विद्यार्थी कोर्स कंप्लीट केल्यानंतर स्वतः क्लिनिकलमध्ये परफॉर्मन्स देऊ शकेल। नर्सिंग या क्षेत्रामध्ये करियर अपॉर्च्युनिटी ही 100% आहे। आपण जर बघितला कोरोना काळ जेव्हा होता तेव्हा कोरोनाच्या अगोदरची जी परिस्थिती होती नर्सिंगच्या दृष्टिकोन हा खूप वेगळा होता। त्याच्यानंतर कोरोनाच्या काळानंतर जो काही दृष्टिकोन बदललेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे आपण करियर घडवतो, जेणेकरून आपण म्हणतो की नर्सिंग हा क्षेत्र एकदम लो लेवलचा आहे किंवा आमच्या घरामध्ये सुद्धा नर्सिंग करत आहे असं जर म्हटलं तर रिलेटिव्स किंवा शेजारचे वगैरे बोलायचे की नर्सिंग हा क्षेत्र चांगला नाहीये। पण मला असं वाटतं की नर्सिंगचा जो दर्जा आहे तो खूप उंचवलेला आहे। हे समाजातल्या लोकांना अजून माहिती नाहीये। पण मला असं वाटतं की नर्सिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थी हा आपण म्हणू शकतो की भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा विद्यार्थी हा जाऊन आपलं स्वतःचं करियर घडवू शकतो। आपण बघितलं असेल कोरोना नंतरचा काळ किंवा कोरोनामध्ये ज्या नर्सेसनी सेवा दिलेली आहे, त्यांचे जीवन देऊन दुसऱ्यांना त्यांनी प्राण दिलेला आहे, प्राण वाचवलेला आहे, केअर दिलेली आहे नर्सिंगच्या नर्सेसनी। तर तेव्हापासून हा नर्सिंगचा दर्जा खूप उंचवलेला आहे। जगभरात परदेशामध्ये नर्सेस जातात। भारत देशामधून केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या स्टेटमधून नर्सिंगचं एज्युकेशन घेऊन परदेशामध्ये खूप सारे नर्सेस स्वतःचं करियर घडवण्यासाठी जातात। त्याचबरोबर भारतामध्ये आपल्या नर्सिंग क्षेत्रामध्ये खूप सुवर्ण संधी आहे। यामध्ये तुम्ही स्वतः नर्सिंग ऑफिसर बनू शकतात, प्रिन्सिपल बनू शकतात, नर्सिंग ट्यूटर बनू शकतात, हॉस्पिटलमध्ये तुम्ही नर्स एज्युकेटर म्हणून काम करू शकतात। अशा प्रकारच्या सुवर्ण संधी ह्या नर्सिंग करियरमधून तुम्हाला मिळू शकतात। नोकरी व्यवसायामुळे सध्या लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत व आईवडिलांपासून दूर होत आहेत। दूर गेल्यानंतर आईवडिलांची सेवा करण्यासाठी किंवा आईवडिलांची सेवा कोण करणार हा एक फार मोठा प्रश्न आहे। तर अशा कंडिशनमध्ये ज्या नर्सेस असतात, ज्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन स्वतः त्यांची सेवा पुरवतात आणि त्यांचं करियर घडवतात। वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे नर्सेसची सुद्धा गरज वाढणार आहे भविष्यामध्ये। येणाऱ्या काळामध्ये
नर्सिंग क्षेत्रामध्ये सुवर्ण संधी येणार आहे। इतर क्षेत्रामध्ये करिअर संधी ही कमी दिसत आहे आणि नर्सिंगची सेवा म्हणजे ही ईश्वर सेवा मानली जाते। नर्सिंग क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःचे करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं।